ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नकोत, राज्यात सोडवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिंदेंच्या शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा। अहंकाराच्या विरोधामध्ये आपण एकत्र आलेलो आहोत। डहाणूमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। डहाणूत भाजप विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा। डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर। उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण। ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचं स्पष्ट। मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांचे राष्ट्रवादी आग्रही। ठाकरेंसोबत गेल्यास महाविकास आघाडीला फायदा, मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आले, त्यासाठी कुणाच्या आदेश आणि परवानगीची गरज नाही। मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय व्यक्तिगत असू शकतो, संजय राऊतांचं ट्विट। काँग्रेस आणि अमिबासारखा मेंदू कुणाकडे हेच कळत नाही, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। तर काँग्रेसकडे अमिबासारखी तग धरून राहण्याची क्षमता, सचिन सावंत यांचं उत्तर। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, विजय वडेट्टीवारांचं भाष्य। भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र या ही पवारांची भूमिका, तर मनसेकडून युतीबाबत प्रस्ताव नसल्यामुळे चर्चाही नाही। राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाडांची माहिती। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसचं जोरदार आंदोलन। अस्लम शेख यांना पाकिस्तानची औलाद म्हटल्यामुळे आक्रमक, काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने। अस्लम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती, अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही, अमित साटमांचा पुनरुच्चार। तर अंगावर आले तर शिंगावर घ्या, साटमांचा इशारा। मत द्यायचं काम तुमच्या हातात, तर निधी द्यायचं काम माझ्या हातात। माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीमध्ये काट मारणार, अजित पवारांची मतदारांना धमकी। विरोधकांच्या टीकेनंतर सुद्धा दादा भूमिकेवर ठाम। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेला मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय, अंबादास दानवेंचा निशाणा। मराठी हिंदी वादात कल्याण चरणवची आत्महत्या। भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाजपचे नेते आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत। संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतायत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। ठाकरे आणि मनसेवर भाषावादाचा आरोप करत भाजपकडनं बाळासाहेबांना अभिवादन, तर मनसे आणि ठाकरेंच्या नेत्यांकडून वाजपेयींच्या प्रतिमेला अभिवादन करत प्रत्युत्तर। महायुतीकडून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं पालघर तर जालन्याच्या परतूरमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री फडणवीसही सोमवारपासून प्रचाराच्या मैदानात। तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ। गडचिरोलीमधील प्रचार सभेत चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान, तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, सुषमा अंधारेंचा सवाल। पालघर जिल्ह्यातील 4ही नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल, कोणी आलं तरी आपला विजय रोखू शकत नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं विश्वास व्यक्त। पालकमंत्री गणेश नाईकांना शिवसेनेचं आव्हान। फडणवीस जातीपातीमध्ये भांडणं लावणारा सर्वात मोठा आका। टीका करताना हर्षवर्धन सपकाळांकडनं फडणवीसांवर खालच्या भाषेत टीका, तर फडणवीस पोशिंदा नवनाथ बन यांचं उत्तर। महाराष्ट्रात नाराजी नाट्य कोसळणार। भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार। सामनातील दाव्याने खळबळ, नाराज शिंदेना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल। हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार। आतापर्यंत 900 हरकती प्राप्त। कुंभमेळ्याच्या येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडणं आवश्यक होतं, प्रशासनाची भूमिका। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर। आजपासून अर्ज करता येणार। योजनेमध्ये लॉटरीऐवजी थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय।
ॲशेस मालिकेमध्ये ऑस्ट्रेलियाची विजयी सुरुवात. पर्थच्या मैदानावरील पहिल्या कसोटीचा अवघ्या 2 दिवसात निकाल. ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर 8 विकेट्स राखून मात. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.